नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण फ्लावर आणि मटारची मिक्स भाजी बनवलेली आहे आणि चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम झाली होती ही भाजी. सकाळच्या घाईमध्ये जेव्हा आपण भाज्या बनवतो ना, तर त्यासुद्धा थोड्याशा रोजच्याच भाज्या पण हटके बनवल्या ना, मग काय पाहायचं कामच नाही. एक पोळीऐवजी 2 पोळे काय 3 पोळे पण खातात. आणि बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. रेसिपीला तर सुरुवात करत आहे. त्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी व्हिडिओ बनवणार नव्हते त्यामुळे मी फ्लावर कट केलेला व्हिडिओमध्ये आलेला नाही आणि उकडून पण घेतलेला आहे. फ्लावर अगोदर उकडून घेतला, नंतर उकडल्यानंतर मटारला 2-3 मिनटापर्यंत उकडलेला आहे. आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत. गॅसवर ठेवलेली आहे कढई, मोहरी, जिरे तडतडले की आपण कढीपत्ता घातलेला आहे. नंतर अद्रक लसूणची पेस्ट घातली, नंतर टोमॅटो घातलेला आहे आणि आता टोमॅटो चांगला मॅश होण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालणार आहे आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे. टोमॅटो छान मॅश झाला आहे. आता आपण घातलेले आहे 1/2 चमचा हळद आणि 1.5 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता हे तिखट आणि शेंगदाण्याचं कूट आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपलं तिखट जे आहे ना करपलं जात नाही. आता आपण हे उकडून घेतलेले मटार आणि फ्लावरचे तुकडे घातलेले आहेत. तर आता ह्याला पण थोडंसं 2-3 मिनिटांपर्यंत परतून घ्यायचं आणि आता साईडला आपण भाजीला टाकण्यासाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे. तर आपण शक्यतो आपण जेव्हा रस्सा भाजी बनवतो ना तेव्हा गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीला जे आहे ना खूप छान चव येते. आता आपण जवळपास 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि एवढ्या पाण्यामध्ये आपली भाजी व्यवस्थित होते ना, रस्सा जास्त पातळ होतो ना घट्ट होतो. तर आता मस्त 5 ते 6 मिनिटांपर्यंत शिजू द्यायची, कारण आपण फ्लावर उकडून घेतलेलं आहे. आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे जवळपास. आता वरतून घातलेली आहे पण थोडीशी कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा आपण भाजीला 2-3 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहेत. म्हणजे कोथिंबीरीचा फ्लेवर जो आहे ना तो भाजीमध्ये छान उतरेल आणि भाजीला खूप छान चव येईल. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. खूप झटपट बनवलेली आहे आणि खूप कमी वेळामध्ये बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.